दिले असतील तर ते आता कट होतील ना, मग त्याला इकडलं कट करावं लागेल. तिकडे आम्ही निवडणूक आयोगाला सगळ्या सूचना केल्यात, इथल्या जिल्हाधिकाऱ्याला केल्यात, आयुक्ताला केल्या, सगळ्याला आम्ही विनंती केलेली आहे की बाबा बोगस नावं इकडचे तिकडे झाले असतील ते कमी करा, आणि कुठेही गेला असेल तर त्यानं एका ठिकाणीच मतदान करावं. त्याच्याकडून बॉन्ड लिहून घ्या की तुझ्या कोणत्या वार्डात तू मतदान करणार आहेस, आणि ते मतदानाच्या आदल्या दिवशी त्या पोलिंग एजंट जवळ यादी दिली पाहिजे. त्या तुमच्या प्रोसिडिंग ऑफिसर जवळ यादी असली पाहिजे की ह्या नाव 2 जरी असले नाही तर डिलीट, यादीमध्ये डिलीट मारा. एका ठिकाणी कुठं ठेवायचं ते ठेवा, दुसऱ्या ठिकाणचं डिलीट करा. रहिवाशीपणाचा स्थानिक म्हणजे सक्षम पुरावा नसतानाही नावं बदलण्याचं अरे सक्षम पुरावा राहिला बाजूला, एकाच व्यक्तीचे 2 आधार कार्ड आणि दोन्ही आधार कार्डवर फोटो एकच पण पत्ते वेगळे, मग आता कसं होतंय? म्हणजे हे ठरू नये. भारतीय जनता पार्टी इव्हेंट राबवते, इव्हेंट 24 तास 12 महिने भारतीय जनता पार्टी राजकारणाला व्यवसाय म्हणून बघते, व्यवसाय. आणि ते व्यवसाय करताना खोटं नाटक काही कर, भारतीय जनता पार्टीचा अजेंडाच आहे खोटं बोल पण रेटून बोल, त्यामुळे वेगळं नाहीये. त्यामुळे भारतीय जनता पार्टी हे आघोरी वर्तीचा पक्ष झाला. आता देशाची सत्ता तुम्हाला मिळवायची होती, राज्याची मिळवायची होती, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तुम्हाला नेमके काय काय तरी पाहिजे. लोकांनी देऊ द्या ना तुम्हाला, अंतःकरणातून लोकांच्या तुम्हाला जे लोक देतील ते तुम्ही स्वीकार केला पाहिजे. पण ह्याचे बेमानी करून, चिटिंग करून, लोकांची दिशाभूल करून, पैशाचे आमिषे दाखवून, मतदार याद्यामध्ये घोळ करून तुम्ही निवडणुका जिंकून तुम्हाला शेवटी साध्य काय करायचं? अरे रावणाची लंका राहिली नाही, रावणाची नीतिमत्तेमुळं. तर तुम्ही तर की झाड की पत्ती आहे, तुम्हाला तर पासंगाला पुरायचे नाहीत. तुम्ही कशाला एवढं माजल्यावानी करता? एवढी बी घाण टाकू नका आपली नीतिमत्ता.